नमस्कार, मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करते. नवरात्राच्या परंपरेचा धागा समकालाशी जोडत आपण जागर करतो आहोत स्त्री शक्तीचा. आणि आजची जी स्त्री शक्ती आहे, आजची जी नवदुर्गा आहे, तिच्यामध्ये खरोखरच दुर्गेचे जे 9 रूप असतात ना, ते आहेतच मुळी. ती नासात काम करते. त्याचबरोबर ती पायलट आहे, ती स्कुबा डायव्हर आहे, ती कलाकार आहे, उत्तम गाते, उत्तम नृत्य करते, नासामध्ये स्पीकर आहे. आणि महत्वाचं म्हणजे तिच्या डोळ्यात एक खूप मोठं स्वप्न आहे आणि अगदी ते मोठं स्वप्न जे काही तिने उराशी बाळगले अनेक वर्षांपासून, त्यासाठी ती धडपडते त्या शिखरावरती पोहोचण्यासाठी आणि ते तिचं स्वप्न आहे अंतराळवीर होण्याचं. तिला आपण शुभेच्छा देऊया आणि तिचं स्वागत करूया. अनिमा पाटील साबळे. अनिमा, खूप खूप स्वागत. धन्यवाद आणि थँक यू फॉर दॅट ऑसम इंट्रोडक्शन. म्हणजे ती तेवढी इंट्रोडक्शन आहेच. म्हणजे मी जेव्हापासून कॅनडात आली आणि व्हेनेव्हर म्हणजे मी तू म्हणू की तुम्ही म्हणू मला कळत नाहीये. तू इज फाईन. तुझं प्रोफाईल बघितलं ना, कोणालाही अचंबित करण्यासारखं आहे माहितीये का? म्हणजे ज्या तऱ्हेनं एक स्वप्न तर आहे, तू मेहनत करतेयस, तू एक उंची गाठली आहे. परंतु त्याचबरोबर सांस्कृतिक जी एक अ, आपला एक ठेवा असतो, तो जपण्याचा देखील तुझा जो काही प्रयत्न आहे ना, तो तुझ्या विविध माध्यमातून मला दिसत असतो आणि म्हणून खरोखरच खूप छान वाटतं. आता काय म्हणजे सध्या काय परिस्थिती आहे कोरोनामध्ये सध्याचे प्रोजेक्ट कुठले आहेत? सो या आय ॲग्री आणि थँक यू अगेन त्या सुंदर शब्दांसाठी. आय अप्रिशिएट इट. तर मी इथे आता नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये ह्युस्टनमध्ये काम करते. ओरायन स्पेसक्राफ्ट सिम्युलेशन्स लॅब मॅनेजर म्हणून मी काम करते. ओरायन एक स्पेसक्राफ्ट आहे ज्यामध्ये आता आपण इट्स अ न्यू स्पेसक्राफ्ट, नासाचं नवीन स्पेसक्राफ्ट आहे ज्यात आपण ॲस्ट्रॉनॉट्सला मून आणि मार्सवर पाठवणार आहोत. 2024 मध्ये चंद्रावर पहिली स्त्री आणि नेक्स्ट मॅन, फर्स्ट वुमन अँड नेक्स्ट मॅन लँड करायचा नासाचा प्लॅन आहे. अपोलो मिशन्स मध्ये आपण मेनला पाठवलंय. नील आर्मस्ट्रॉंग, बझ अल्ड्रिन सगळे मेल ॲस्ट्रॉनॉट्स होते. आता दिस विल बी द फर्स्ट टाइम आपण एक फिमेल ॲस्ट्रॉनॉट पाठवतोय आणि ते ओरायन स्पेसक्राफ्ट मध्ये असणार आहे. त्या ओरायन स्पेसक्राफ्टची जी सिम्युलेशन्स लॅब आहे इथे JSC ला, ती मी मॅनेज करत आहे. करोनामुळे मार्च पासून we've been teleworking mostly. Almost all of NASA is teleworking. आता हळूहळू ऑक्टोबर मध्ये स्टेज 3 मध्ये होतो आम्ही, आता स्टेज 2 मध्ये जाणार. म्हणजे स्टील इफ जर तुमचं काम टेलिवर्कने होत आहे, घरून होत आहे, तर वी आर आस्क्ड टू कंटिन्यू दॅट. पण जर तुम्हाला आवश्यक आहे ऑफिसमध्ये जाणं, ऑन साईट जाणं, देन वी बीन आस्क्ड टू कम ऑन साईट. पण जे मिशन क्रिटिकल फोक्स आहेत, जसं वरती आता स्पेस स्टेशनवर ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, राईट, नेहमी असतात कॉन्स्टंट, त्यांना सपोर्ट करण्यासाठी मिशन कंट्रोल सेंटर मधले जे आहेत एम्प्लॉईज, फ्लाईट कंट्रोलर्स, ते जात असतात. दे हॅव बीन गोइंग ऑल दीज मंथ्स, पण दे हॅव बीन टेकिंग ऑल प्रिकॉशन्स. आणि मग आहे ना. असे पण काही एम्प्लॉईज आहेत ज्यांना त्यांचं जे हार्डवेअर आहे ते लॅब्स मध्ये तिथे प्रत्यक्षात जावंच लागतं. सो दोज पीपल हॅव बीन गोइंग. बट हं. या माझं काम टेलिवर्कने होतं. So I've been doing teleworking करेक्ट. and आणि I've ॲज couple of times. या Um, ॲज यू सेड की यू आर अ फॅमिली वुमन त्याच्यामुळे मला तर वाटतं की यू मस्ट बी एन्जॉयिंग दॅट रोल ऑल्सो. yeah, yeah. I have been actually, कारण it helps me balance, right? आपल्याला balance हां. करायला सोपं जातं. आणि I think women don't mind, we are multitaskers, right? तर आपण करेक्ट. सगळं करू शकतो व्यवस्थित. We don't mind की घरून काम करायला मिळतंय, पण आपण सगळं व्यवस्थित बॅलन्स करू शकतो. I think it's not, I've seen men can't do that. दिनेशला, माझ्या हस्बंडला ऑफिसलाच जायचं असतं. So he gets bored of it also. त्यांना ते ऑफिस एन्व्हायरमेंट मध्ये असायला आवडतं. So, जास्त आवडतं. but खरंय. it has helped me. आता my boys have started going back to school. Unfortunately, there was no option. ऑनलाईन स्कूल केलं त्यांनी 2 आठवडे, पण त्यांचे काही कोर्सेस जे त्यांना घ्यायचेच आहेत ते ऑनलाईन नसल्यामुळे they started going back to school. So I can balance pick up, drop offs. स्कूल बसेसवर तर पाठवता येणार नाही आता हे सगळं निवळेपर्यंत. सो ग्रेट. बट स्केड्यूल एन्जॉयिंग दॅट. लवकर सुरू होतो. या. आय हॅव सीन युअर नेचर म्हणजे प्रत्येक ठिकाणी बॅलन्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण कसं बेस्ट देता येईल ते बघायचं. या. अरे वा, मी पाहते तुझे व्यक्तिमत्व म्हणून म्हणजे यू आर ब्युटिफुल, सुंदर आहेस,
खूप थँक शिकलेली आहे. म्हणजे यू. पाहिलं तर एम-एस तू कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सायन्समध्ये केलंच आहेस, पण त्याचबरोबर मग इकडे सॅन होजेमध्ये मला तर वाटतं की एम-एस एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ते हो. आहे. तू आणि आता गातेस एक वगैरे. तिसरी मास्टर्स डिग्री आता संपवली डिसेंबरमध्ये. मास्टर्स हां. इन एम-एस इन स्पेस स्टडीज ह्युमन फॅक्टर्स. सो वॉव! आणि फ्रॉम यू आर डूइंग पी-एच-डी ऑल्सो ना? पी-एच-डी पण युनिव्हर्सिटी करते? ऑफ नॉर्थ डकोटा. पी-एच-डी करायचंय. आय हॅव बीन हां. वॉन्टिंग टू, बट इट हॅजंट वर्कड आउट आतापर्यंत. सो कारण आय कांट बी अ फुल टाइम स्टुडंट, राईट? आय नो. आता मी रिसेंटली MIT मध्ये सुद्धा चेक केलेलं. So they are excited about my research interest and they want to work with me, but I need to be a full-time student. So I have had to sacrifice on the PhD. आय नो, आय नो. Maybe रिटायर झाल्यावर मी फुल टाइम स्टुडंट होऊ शकेल. आता आय कांट टेक माय फॅमिली अलोंग विथ मी. आय नो, आय नो. आता फॅमिलीचाच विषय निघाला आहे. मला कधी-कधी वाटतं हे जे काही बाळकडू आहे तुझ्यामध्ये हे कदाचित लहानपणीचंच असू शकतं. ते जे संस्कार आपल्यावरती झालेले असतात तेच आपल्या चेहऱ्यातून, आपल्या वागण्या-बोलण्यातून दिसत असतात. तर एक्झॅक्टली. तर 2 प्रश्न माझे, की मला तुझं बालपण तर जाणून घ्यायचंच आहे. परंतु ही जी काही इच्छा आहे, तुला अंतराळवीर होण्याची ही जी काही इच्छा मनात तीव्र इच्छा आहे आणि ती पूर्ण होणार मला खात्री आहे. ती तेव्हापासूनचीच का? हो. मी जळगावात मोठी झाले. सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकले जळगावात. आमच्या स्कूलमध्ये व्हेन आय वॉज अबाउट 7 वर्षाची असताना बुक एक्झिबिशन होतं. त्या बुक हं, एक्झिबिशनमध्ये मी बुक्स बघितले. ॲक्चुअली लहानपणापासूनच त्या काळात आम्ही गच्चीवर झोपायचो राइट समरमध्ये. हं, तर हं. तेव्हा गॅलेक्सीचा आमही दिसायचा. सो ते खूप एक फॅसिनेशन होतं, की स्टार्स आहेत, काय असेल तिकडे आणि आय वॉन्ट टू गो देअर अँड कॅन आय गो देअर? तर ते जेव्हा ते बुक्स बघितलेत ॲस्ट्रोनॉट्सचे, दे वर लेइंग ऑन देअर बॅक्स आणि लॉन्चिंग इंटू स्पेस, स्पेस शटल्स वगैरेचे पिक्चर्स बघितल्यावर आय फिगर्ड आउट की ओह दिस इज हाऊ आय कॅन गो टू द स्टार्स. मी ॲस्ट्रोनॉट बनून जाऊ शकते स्पेसमध्ये. सो तेव्हापासून ते स्वप्न काइंड ऑफ मनात घर करून गेलं, की मला हेच करायचंय. कारण आमच्या घरात डिस्कशन्स होत असत. माझे अंकल म्हणायचे, "तू डॉक्टर बन." कारण त्यांना डॉक्टर बनायचं होतं. त्यांना मुलगी नव्हती हं. आणि मुलीची हौस होती. सो ही वॉज लाइक अँड ही न्यू he really loved me because I was smart and he always wanted, he considered me as his child. So त्यांचं म्हणणं होतं डॉक्टर बन. कोणी म्हणायचं टीचर, कोणी so it was like that and so I'm like I want to be an astronaut, nothing else. But the thing is growing up तेव्हा स्वप्न तर पाहिलं, पण कसं ते पूर्ण करायचं ते काही माहीत नव्हतं. मग हां. रीडिंगची खूप हौस. मॅगझिन्स, ते सोव्हिएत रशिया म्हणून मॅगझिन यायचं तेव्हा. आय डोंट नो इफ यू रिमेंबर. पण हं. रशिया आणि इंडियाचं त्यावेळेस छान कोलॅबोरेशन होतं. सो सोव्हिएत रशियामध्ये सुद्धा रशियन स्पेस प्रोग्रामचे आर्टिकल्स आणि पिक्चर्स मी ते वाचायचे आणि मग राकेश शर्मा लॉन्च झाले रशियन हं. प्रोग्राम थ्रू. सो आय एम लाइक ओह हं. ते फायटर पायलट होते म्हणून ते ॲस्ट्रोनॉट होऊ शकले. तर मग मी पण फायटर पायलट होण्याचा प्रयत्न खरं. करणार. आणि सो मला आठवतं, की राकेश शर्मा जेव्हा ती न्यूज म्हणजे अगदी लहानपणीची मला तर वाटतं तू पण खूप लहान असशील. ती जी या काही बातमी होती, की इंदिरा गांधींनी विचारलं होतं, की "ऊपर से भारत कैसे दिख रहा है?" तर त्यांनी म्हटलं होतं, "सारे जहां से सारे अच्छा." जहां से तर अच्छा ते या ती मूव्हमेंट जी आहे ना, ती आपण आयुष्यभर विसरू शकत नाही आणि तसंच या तुझ्या बाबतीत व्हावं एक दिवस असं मला खूप वाटतंय. आय होप सो. फिंगर्स क्रॉस्ड. प्रयत्न सुरू आहेत. बघूया यश किती मिळतं. इट्स व्हेरी चॅलेंजिंग ना. आता आपण या विषयावर बोलतोय, तर मी सांगते की 12,000 पीपल हॅव अप्लाइड. मार्चमध्ये 4 वर्षानंतर नासाने ॲस्ट्रोनॉट ॲप्लिकेशन ओपन केलं. फ्रिक्वेन्सी कमी झाली सिलेक्शनची. स्पेस शटल्स जेव्हा लॉन्च होत होते, तेव्हा एव्हरी 2 इयर्स सिलेक्शन व्हायचं आणि भरपूर लोकांचं व्हायचं. लाइक 20, 30 असं पण झालेलं आहे काही काही वेळेस. पण स्पेस शटल्स रिटायर झाले. मग आपल्याकडे आता लॉन्च करण्याचं काहीच साधन नाही. तर मग नासाने कमीच करून टाकलं कंप्लीटली ॲस्ट्रोनॉट्स हायर करणं. सो इट हॅज बीन हॅपनिंग एव्हरी 4 इयर्स आणि अगदी 10-12, 10-12च घेतात. तर यावर्षी 4 वर्षानंतर सिलेक्शन होतंय आणि 12,000 लोकांनी अप्लाय केलंय आणि त्यातले किती सिलेक्ट होणार? अगेन 12 और 14. सो प्रत्येक ॲप्लिकंटचा चान्स अगदी 0.001% आहे असं समजा. सो इट्स व्हेरी चॅलेंजिंग आणि मग खूप हायली क्वालिफाईड लोक असतात. प्लस मिलिटरीच्या लोकांचा 50-60% कोटा असतो. सो आउट ऑफ दोज 12 और 14 हू गेट सिलेक्टेड निम्मेच्या वर मिलिटरी असते. टेस्ट पायलट्स, फायटर पायलट्स. इट्स टू लेट फॉर मी. मी त्यातही एक्सप्लोर केलं की मे बी आय कॅन जॉईन
here in the Air Force, but I was too old. 30 वर्षाची अच्छा. असताना मी मास्टर्स इन एरोस्पेस इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आणि हा प्रवास परत सुरू करायचा ठरवलं. सो इट वॉज दॅट ॲट दॅट पॉइंट इटसेल्फ आय न्यू की इट्स लेट. एज इज गोइंग टू बी अ फॅक्टर इव्हेंच्युअली. आणि सिटीजन नव्हते, त्यासाठी मला 12 वर्ष वाट बघावी लागली सिटीजन होण्यासाठी. देन आय कुड अप्लाय. सो दिस वॉज माय, आता यावेळेस जे केलंय हे माझं सेकंड ऍप्लिकेशन आहे, बट आय डोंट इवन कन्सिडर इट सेकंड. इट्स माय फर्स्ट फुल्ली प्रिपेअर्ड ऍप्लिकेशन, ज्यात मी भरपूर काही केलंय आणि इट्स स्ट्रॉंग ऍप्लिकेशन दिस टाइम. बट इवन देन I don't know if I've made it. I don't think I have made it into that pool of people who they'll interview. 12,000 त्यांनी 400 शॉर्टलिस्ट केलेत. 400 ते आता 150 इंटरव्ह्यू साठी बोलवणार आहेत फेब-जानेवारी. आणि मग 150 मधून they will call for second interviews 40 people and then they'll select final group from that. And we are a group of astronaut hopefuls. तर आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. तर काही लोकांचे कॉन्टॅक्ट झालेत, रेफरन्सेस. सो दे विल, यू नो की they have a chance of interview. माझे रेफरन्सेसच कॉन्टॅक्ट झाले नाहीयेत. सो आय डोंट नो इफ आय हॅव मेड इट दॅट फार, बट मे बी नेक्स्ट टाइम. सो आय गोइंग टू कीप प्रयत्न परमेश्वर, राईट? सो प्रयत्नांती परमेश्वर. नाही, आणि तुला, मला तर वाटतं की ज्यावेळेस अमेरिकेत आली तुला मुलगा झाला होता, पण तरी देखील तू नासाला अप्लाय केला, तुला नासाने बोलवलं, हीच तर किती मोठी गोष्ट आहे. तर अनेक स्त्रिया मुलं वगैरे झाल्यावरती एवढा मोठा विचार करणं सोडून देतात. मला तर वाटतं तिथेच तू जिंकली होतीस. तर तो कसा एक अनुभव होता? तर सो ओके, तर लेट्स बॅकट्रॅक अ लिटल. तर फायटर पायलट होण्याचं ठरवलं, पण इंडियन एअरफोर्स वॉजंट ऍक्सेप्टिंग फायटर पायलट्स, विमेन ॲज फायटर पायलट्स ॲट दॅट टाइम. आता रिसेंटली करायला लागले. तर मग मी आय डिसाइडेड टू स्टील अप्लाय. मी बॅचलर्स इन फिजिक्स चूज केलं, बिकॉज पप्पांचं म्हणणं होतं इथे जळगावात राहूनच शिकायचंय, सो इंजिनिअरिंग वॉज आउट ऑफ स्कोप. बट आय वॉज हॅपी विथ फिजिक्स. आय लव्ह फिजिक्स. मी एनसीसी जॉईन केलं, स्वतःला फिजिकली फिट करायचं आणि डिसिप्लिन करायचं यासाठी. आणि दररोज आय वुड run for miles every morning at 5 o'clock to make myself stronger. And I was the best cadet from our NCC group. What is that, battalion? तर त्या सगळ्यात खूप चांगले एक्सपिरियन्सेस आहे. मी पॅरासेलिंग देखील केलं त्यावेळेस. ॲज अ बेस्ट कॅडेट आय गॉट टू डू दॅट ऑल्सो. सो दोज वर गुड एक्सपिरियन्सेस. दोज वर लाईक थिंग्स आय वॉज डुईंग टू डेव्हलप मायसेल्फ. BSc झालं, त्या समरमध्ये मी एअरफोर्सचं ऍप्लिकेशन आणलं. फर्स्ट क्रायटेरिया वॉज मेल, दॅट मी नाही मीट केला. सेकंड वॉज परफेक्ट 20/20 विजन. मला तेव्हा हलक्याच्या नंबरचा चष्मा होता. सो देन दॅट वॉज इट फॉर मी. इट वॉज ओव्हर. मेल क्रायटेरिया आय कुड इग्नोर, बट दिस आय कुडंट इग्नोर. सो आय कुडंट अप्लाय. मग इट वॉज अ डिझास्टर. पप्पा सजेस्टेड डू मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. इट वॉज अ न्यू प्रोग्राम. एंट्रन्स दिली, MCA केलं, आणि मग मुंबईमध्ये 2 वर्ष जॉब केला, आणि US ला आम्ही दोघं ॲज सॉफ्टवेअर कन्सल्टंट आलो. इथे आल्यावर स्पेस शटल्स लॉन्च होताना दिसत होते. नासाचं सेंटर आहे घराजवळ हे माहित पडलं. आणि मग तेव्हा मी सेटल झाल्यावर मुलगा पण झाला. ही वॉज 3 years. दॅट्स वेन आय डिसाइडेड की आय वॉन्ट टू डू अ मास्टर्स इन एरोस्पेस इंजिनिअरिंग. सगळ्यांचा सपोर्ट नव्हता तेव्हा, मम्मी पप्पांचा, नवऱ्याचा, बिकॉज देअर पॉइंट वॉज व्हॅलिड की तू मुलाला जस्टिफिकेशन देऊ शकणार नाही, त्याचे त्याला फॅमिलीला वेळ देऊ शकणार नाही, कसं मॅनेज करशील, जॉब आहे, घर आहे, मुलं. बट आय कन्व्हिन्स्ड देम. थ्रू माय ऍक्शन्स आय प्रूव्ह टू देम की मी स्वतःला स्ट्रेच करेल, हार्डवर्क करेल, आणि माझ्या ड्युटीजही पूर्ण करेल आणि अभ्यासही करेल. सो इट वॉज तारेवरची कन्सेप्ट ॲट दॅट टाइम, बिकॉज ही वॉज सो स्मॉल, राईट? 3 वर्षाचा होता. आणि मग आधी पण झाला, लहान मुलगा माझा. बाय द एंड आय फिनिश्ड माय मास्टर्स, आय हॅड आधी ॲज वेल. सो इट वॉज चॅलेंजिंग, बट इट वॉज फन. आता मी विचार करते तर I did really good considering I was a full-time mom, a working mom, and I could maintain a GPA of 3.43, which was not possible for even students who were single and 10 years younger than me. So it made me feel satisfied because it's a big thing to achieve. आणि तेच महत्वाचं आहे. आता सगळे मला विचारतात, how did you do it? But I think it was my self determination की मला हे करायचंच आहे आणि मला कुठेच कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. ना माझ्या मुलाची काळजी घेण्यात, ना जॉब मध्ये, ना घरात जेवण बनवण्यात, घर सांभाळण्यात, सगळं करून मला हे करायचंय. तर मी रात्री लेट जागायचे, पहाटे लवकर उठायचे अभ्यास करायला, वीकेंड्सला ट्रिप्स कधी कधी सॅक्रिफाईस करायचे. सो दॅट्स हाऊ आय वॉज एबल टू मॅनेज इट.
आणि खरंय. मम्मी पप्पा दिनेश जे आधी सपोर्ट करत नव्हते, दे इव्हेंच्युअली केम अराउंड आणि आधी झाला तेव्हा मग मम्मी पप्पा आले. त्यांनी त्याला सांभाळलं. सो इट वॉज अ बिग हेल्प. मग एव्हरीवन ग्रेट. केम अराउंड अँड स्टार्टेड हेल्पिंग मी. हो आणि महत्वाचं म्हणजे अमेरिकेत काय म्हणजे आपल्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये कामाला बाई पण नसते. त्यामुळे प्रत्येक एक्झॅक्टली. गोष्ट बाईलाच करावं लागतं. म्हणजे असंही नाही की येस. तिथे ते सगळं स्वयंपाक आहे आणि त्यामुळे तुझे फारच तारेवरची कसरत होत असेल हे मी हो. समजू शकते. है ना? येप, येप. डेफिनेटली. तर आता मला एक स्टेम ग्रुप आहे. नूरीन म्हणून एक लेडी आहे. सो शी अल्सो सेड की आय हॅव यंगर किड्स आणि भरपूर लेडीजशी मी कनेक्टेड आहेत जे दे हॅव यंगर किड्स अँड दे फाइंड इट चॅलेंजिंग की कसं सांभाळायचं सगळं. सो आय वॉन्ट टू इंटरव्ह्यू यू. यू शेअर युअर एक्सपिरियन्सेस. तर तेव्हा आता रिअलाइज होतं. त्यावेळेस मला काही वाटलं नाही. त्यावेळेस मला एक जिद्द होती, पॅशन होतं. एक वेड होतं की हे करायचंच आहे. पण आज मी रिअलाइज करते की दिस वॉज दॅट चॅलेंजिंग. ओके, दॅट्स फाईन. माझ्या एक्सपिरियन्सेस मधून जर कोणाचं बेनिफिट होत असेल तर इट विल मेक देअर जर्नी इझियर. म्हणून या आय लाईक टू खरंय. शेअर. म्हणजे टाईम मॅनेजमेंट, सकाळी किती वाजता उठायचं, कुठली कामं कधी कशी करायची, या, ही या. पण एक खूप मोठी गोष्ट आहे. तर हो. हे सगळं करता-करता मला तर वाटतं सुरुवातीचे तुझे खूप इंटरेस्टिंग म्हणजे मला ती हेरा मिशन वगैरे बद्दल ऐकून घ्यायचंय, की कशा शुअर. तऱ्हेनं म्हणजे स्पेसमध्ये गेल्यावरती कशा तऱ्हेनं गमती-जमती घडतात, काय-काय म्हणजे चॅलेंजेस असतात. तर तुला शुअर. जे वाटणारे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहेत, की जे लोकांना ऐकायला आवडतील, त्याबद्दल सांग जरा? ओके. तर मग 2012 मध्ये मी नासासाठी काम करायला सुरुवात केलं. तोपर्यंत आय वॉज इन द सॉफ्टवेअर इंडस्ट्री. हं. सिटिझन होणार होते तेव्हाच तो इंटरव्ह्यूचा कॉल आला. सो इट वॉज लाइक रिटन फॉर मी. तर या व्हेन आय स्टार्टेड वर्किंग केपलर मिशनवर काम करत होते नासा एम्स रिसर्च सेंटर कॅलिफोर्नियामध्ये. तर हं. त्यावेळेस मग मी नासा स्पीकर म्हणून साइन अप केलं. कारण मला मुलांशी इंटरॅक्ट करायला तर फार आवडायचं. मी पप्पांच्या क्लासेसमध्ये सुद्धा बॅचलर्स आणि मास्टर्स करत असताना इंडियामध्ये शिकवत असायचे मुलांना इंग्लिश, सायन्स, मॅथ. सो नॅशनल स्पीकर म्हणून साइन अप केलं आणि मग अजून काय करता येईल मला. फ्लाइट ट्रेनिंग सुरू केलेलं प्रायव्हेट पायलटचं. आणि नासामध्ये रिसर्च स्टडीज सुरू आहेत हे कळलं मला. सो आय साइंड अप. पहिली रिसर्च स्टडी होती तिथेच एम्समध्ये की इट्स कॉल्ड सिम्युलेटेड मायक्रोग्रॅव्हिटी फ्लुइड लोडिंग स्टडी. म्हणजे ओके. बेसिकली काय करावं लागलं, हेड डाऊन टिल्ट पोझिशन 6 इंच पाय वर माझे आणि डोकं खाली. अशा पोझिशन मध्ये 8 तास लेटून राहायचं. ओह! 1 डे अँड देन आफ्टर अ वीक अगेन परत एक वेळ 8 तास असंच पडून राहायचं बेडमध्ये. आणि दे मॉनिटर द हार्ट अँड वाय का हेड डाऊन टिल्ट पोझिशन करायची? कारण ब्लड सगळं आपल्या ब्रेनकडे रश होतं. आणि जेव्हा तुम्ही झिरो ग्रॅव्हिटी मध्ये असतात, दॅट्स व्हॉट हॅपन्स. आणि त्यांना हे समजून घ्यायचं होतं की हार्ट, हाऊ डज इट अफेक्ट द हार्ट, हाऊ हार्डर डज इट हॅव टू वर्क. आणि जेव्हा ऍस्ट्रॉनॉट्स परत येतात तेव्हा डिहायड्रेशन इज अ बिग इश्यू. सो ते सॉल्ट टॅबलेट्स देत होते मला एव्हरी 2 hours ऑन द फर्स्ट day when I was lying for 8 hours, every 2 hours. So that was a comparative study. So that was तिथून सुरुवात झाली की I'm going to participate in research studies. मग मला हेरा विषय माहित पडलं. हेरा इज ह्युमन एक्सप्लोरेशन अँड रिसर्च अॅनालॉग. सो अॅनालॉग म्हणजे काय, कोणीतरी ट्रान्सलेट केलेलं अनुकरण. अनुकरण नोकर. विषय. वी डिडंट अच्छा. ऍक्च्युली स्पेसमध्ये नाही गेलो आम्ही ऍक्च्युली. आम्ही इथेच होतो पृथ्वीवर. पण पूर्ण जे मिशन सिम्युलेटेड होतं ते झिरो ग्रॅव्हिटी आणि अवकाशाचं वातावरण सोडून बाकी सगळं आमचं मिशन इट वॉज लाईक अन ऍक्च्युअल स्पेस मिशन की एक जिओग्राफोस म्हणून जो ऍस्टरॉइड म्हणजे लघुग्रह आहे त्याच्यावर जायचंय. आणि त्या मिशनला लागते जिओग्राफोस कुठे आहे, मार्स आणि ज्युपिटर यांच्यामध्ये जो ऍस्टरॉइड बेल्ट आहे तिथे जिओग्राफोस आहे. तर आपल्याला जर जिओग्राफोसला जायचंय तर इट विल टेक अबाउट 726 or something days. तर ते 726 days कॉम्प्रेस केलेले इंटू 14 days आमच्या मिशनसाठी. आणि दॅट वॉज अ मिशन. या मिशन्सचा उद्देश काय, अॅनालॉग मिशन्स भरपूर सुरू आहेत. यांचा उद्देश असा आहे की स्पेसमध्ये जेव्हा ऍस्ट्रॉनॉट्स जातील, मूनवर जातील, मार्सवर जातील, नॉट फॉर 1-2 दिवसासाठी, पण लाईक फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, 3 महिने, 4 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 मार्स मिशन इज गोइंग टू बी, एक मार्स मिशन 3 वर्षाचं तरी असणार आहे. तर या 3 वर्षांमध्ये आपल्या प्रियजनांपासून लांब राहणे, पृथ्वीच्या सुंदर या वातावरणापासून, फ्रेश हवा जी आपण ब्रीथ करतो, जिला आपण फॉर ग्रांटेड घेतो,
हिची कमी असणार आहे, कारण मार्सवर अशी हवा नाहीये राईट. मार्सवर 1% ऍटमॉस्फिअर आहे पृथ्वीच्या, आणि तेही टॉक्सिक आहे. 95% कार्बन डायऑक्साईड आहे. तर तुम्हाला हॅबिटॅट्स मध्ये राहावं लागणार ज्यात रिसायकल्ड एअर असणार. स्पेस सूट घालून बाहेर पडावं लागणार ज्यात रिसायकल्ड एअर असणार. तर ऑल ऑफ दिस, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनावर परिणाम व्हायला लागतो. ऑफकोर्स रेडिएशन, झिरो ग्रॅव्हिटी यांचे शरीरावर फिजिकल दुष्परिणाम तर आहेतच, पण सायकोलॉजिकल दुष्परिणाम लांब राहण्यामुळे, त्यानंतर कम्युनिकेशन डिलेज आहेत. मार्सला सिग्नल पोहोचायला 14 मिनिटं लागतात, तिकडून सिग्नल पृथ्वीवर पोहोचायला 14. तर एक मेसेज जायला आणि यायलाच अर्धा तास लागणार टू वे कम्युनिकेशन. आणि मग जेवण, पाणी याची कमी. सो ऑल दीज विल हॅव अ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. तर तो कसा, तेव्हा आपण कसं ऍस्ट्रॉनॉट्स कसे डील करणार त्याचा स्टडी करण्यासाठी वी रन अॅनालॉग मिशन्स. म्हणून आम्हाला 14 दिवस त्या हॅबिटॅटमध्ये, ते हॅबिटॅट इथेच आहे जॉन्सन स्पेस सेंटर मध्ये, त्यात लॉक केलं गेलेलं. 4 लोक होतो आम्ही. आय वॉज द कमांडर. माझं कमांडर म्हणून सिलेक्शन झालं. द फ्लाईट इंजिनियर, मिशन स्पेशलिस्ट 1 आणि मिशन स्पेशलिस्ट 2 असे 3 अजून क्रू मेंबर्स होते माझ्यासोबत. त्या हॅबिटॅट मध्ये 14 दिवस वी लिव्ड ॲज इफ आम्ही एका रिअल मिशनवर आहोत आणि आमचा प्रवास सुरू आहे आणि आम्ही त्याप्रमाणे कामं करत असतो. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ऍस्ट्रॉनॉट्स जसे राहतात, जसे त्यांचे स्केड्यूल्स असतात, जसे ते काम करतात, तेच सगळं आमचं स्केड्यूल असायचं, तेच सगळं आम्ही यूज करत होतो. इवन फूड सुद्धा जे ते खातात तिथे, जे जेवण करतात, डिहायड्रेटेड फूड असतं, तेच आम्ही सुद्धा खात होतो. सो दॅट्स व्हॉट हिरा वॉज अबाउट. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स, ॲज क्लोज ऑफ अन ऍस्ट्रॉनॉट एक्सपिरियन्स ॲज पण पॉसिबल. डिहायड्रेटेड फूड म्हणजे कसं होतं ते? ते पाणी पूर्ण त्यातनं काढून घेतलेलं असतं, सो दॅट हा. खराब नको व्हायला ते, राईट. कारण त्याची शेल्फ लाईफ लॉंग असायला हवी, म्हणून डिहायड्रेटेड असतं. पण खाताना यू कांट ईट इट लाईक पावडरी आणि क्रंची लागेल सगळं, तर त्याला हायड्रेट करावं लागतं. तर हायड्रेट करण्यासाठी सिरिंजेस असतात मोठ्या, त्या मध्ये वॉर्म किंवा थंड पाणी भरायचं आणि मग ते त्या प्लास्टिकच्या छोट्या बॅग्स मध्ये इंजेक्ट करायचं आणि त्याला 5 मिनिटं राहू द्यायचं. मग ते परत हायड्रेट होतं आणि सॉफ्ट होतं आणि एडिबल होतं. बेसिकली टेस्ट्स लाईक द फूड दॅट यू हॅव ऑन फ्लाइट्स, लॉंग ड्युरेशन फ्लाइट्स. आपण इंडियाला जातो तेव्हा फ्लाइट्स मध्ये कसं फूड असतं, ऑलमोस्ट सिमिलर. बट भरपूर व्हरायटी दिलेली. आम्हाला वाटलं ओ नो, आपण असे बारीक होऊन येणार, आपल्याला जास्त खायला नाही मिळणार. बट दे गेव अस इनफ अँड इट वॉज गुड. फर्स्ट टाइम वी वर ट्रायिंग इट आउट, सो इट वॉज फन. पण द थिंग इज की भरपूर गोष्टी आहेत आणि मी बोलत राहू शकते या विषयांवर. तुमचा वेळ किती आहे? मला तर वाटतं तो जो ड्रेस असतो तो पण खूप वेगळा असतो ना, स्पेस सूट ज्याला म्हणतात. काय असतं एक्झॅक्ट? सो देर आर 2 टाइप्स, 3 टाइप्स म्हणता येईल. एक असतो फ्लाईट सूट, जो इफ यू मस्ट हॅव सीन, पिक्चर्स बघितले असणार माझे, तो ब्लॅक कलरचा फ्लाईट सूट असतो. तो दॅट्स नॉट अ स्पेस सूट. तो फक्त तुम्ही सपोज काम करत आहात, आता ऍस्ट्रॉनॉट्स सुद्धा वेअर इट जेव्हा ते ट्रेनिंग्सला वगैरे जातात, राईट. कारण तो 1 पीस असतो आणि इट्स कम्फर्टेबल. So if you don't have to be in a t-shirt and a jeans. So when astronauts train ithe, they are always in their flight suits, if not in the space suit. आणि स्पेस सूट 2 प्रकारचे असतात. एक असतो IVA, इंट्रा व्हेहिक्युलर स्पेस सूट, जो ऍस्ट्रॉनॉट्स लॉन्च करत असताना घालतात. नासाचं ऑरेंज सूट जर तुम्ही बघितलं असेल, तो इंट्रा व्हेहिक्युलर आहे. स्पेस शटल्स मध्ये नासाचे ऍस्ट्रॉनॉट्स जेव्हा लॉन्च व्हायचे तेव्हा ते तो ऑरेंज स्पेस सूट घालायचे, इंट्रा व्हेहिक्युलर ऍक्टिव्हिटी सूट. आणि मग दुसरा असतो एक्स्ट्रा व्हेहिक्युलर ऍक्टिव्हिटी सूट. तर इट्स दॅट व्हाईट सूट जो तुम्ही बघितला ऍस्ट्रॉनॉट्सला स्पेस स्टेशनवर जे काम करतात, बाहेर स्पेस वॉक्स करतात, तो एक्स्ट्रा व्हेहिक्युलर EVA सूट म्हणतात त्याला, एक्स्ट्रा व्हेहिक्युलर ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये तो स्पेस सूट इज अ लिटल मिनी स्पेस क्राफ्ट इन इटसेल्फ, बिकॉज इट हॅज टू प्रोव्हाइड द ऍस्ट्रॉनॉट ब्रीदेबल एअर. तो जे कार्बन डायऑक्साईड ऍस्ट्रॉनॉट्स ब्रीदिंग आउट, ते त्याला घेऊन बाहेर फेकायचं असतं, राईट. सो इट हॅज टू हॅव दॅट रिसायकलिंग सिस्टम. प्लस इट हॅज वॉटर, कुलिंग गार्मेंट असतं आतमध्ये, त्यात पाईप्स असतात त्या कुलिंग गार्मेंटला, ज्यातून वॉटर, पाणी जात असतं. का तर तुमच्या बॉडीची हीट, सूटमध्ये तुम्ही एकदम गरम होऊन जाणार, राईट. तर ती बॉडीची हीट बाहेर काढायला यू हॅव दॅट. अँड सो त्याच्यासाठी पाण्याची सिस्टम सुद्धा असते, राईट.
आणि हं. आताचा जो स्पेस सूट आहे तो 8 तास बॅटरी पॉवरवर चालतो. तर त्याच्यावरती मोठी बॅटरी सुद्धा असते. सो इट बिकम्स रिअली हेवी. 250 पाउंड्स त्याचं वेट आहे आजच्या हं, स्पेस हं. सूटचं. So that's the extravehicular spacesuit that astronauts use outside the spacecraft to perform EVS, extravehicular. अच्छा, तर मला एक विचारायचं आहे, आता म्हणजे मिशन्स तर खूप छान-छान आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आहे. पण आता Mhm, हे झालं नासाचं. पण असे mhm. कमर्शियल स्पेस एजन्सीज पण येत आहेत का, की मी ज्यांना इंटरेस्ट असेल, की त्यांच्या थ्रू सुद्धा ते आपलं Yeah, हे ड्रीम आहे ते अचीव्ह करू शकतात? बरोबर. पण देर आर कॅचेस राइट. आता हा प्रोजेक्ट पॉसम जो यू वर टॉकिंग अबाउट. मी हं, त्या प्रोजेक्ट पॉसमसाठी सायंटिस्ट एस्ट्रॉनॉट कॅन्डिडेट म्हणून सिलेक्ट झाले. आता इट्स हं, नॉट अ नासा रिलेटेड थिंग राइट. नासाने हं, हं, त्या प्रोजेक्टला फंड केलेलं काही वेळ ॲज अ रिसर्च प्रोजेक्ट, पण इट वॉज नॉट अ नासा लेड थिंग. एक प्रायव्हेट ग्रुप आहे, त्यांनी तो प्रोजेक्ट स्टार्ट केला. तर त्याचा उद्देश असा होता की इट्स पोलर सबऑर्बिटल सायन्स इन द अप्पर मेझोस्फिअर. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वातावरणात ज्या लेयर्स आहेत त्यात टॉपोस्फिअर आहे, हं. स्ट्रॅटोस्फिअर आहे, मेझोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर. अप्पर मेझोस्फिअर. ढग जे असतात, क्लाउड्स फॉर्म ओनली इन अप टू द स्ट्रॅटोस्फिअर राईट. मेझोस्फिअर आणि अप्पर मेझोस्फिअर मध्ये देर आर नो क्लाउड्स. पण काही वर्षांपासून लेट 1800s पासून आपल्या पोलर रिजन्स मध्ये पृथ्वीच्या काही क्लाउड्स आढळून आलेले आहेत आणि ते फक्त हं, समरमध्ये दिसतात आणि ते आपल्या रेग्युलर क्लाउड्स सारखे नसतात. त्यांना एक टिपिकल ग्लो असतो आणि सूर्याची किरण त्यांच्यावर पडतात ऍट अन अँगल, तेव्हाच ते ग्लो होतात. त्या क्लाउड्सला आपल्याला स्टडी करायचं, कुठून आलेत, का आलेत. दे हॅव नॉट एक्झिस्टेड सिन्स फॉर एव्हर. अँड व्हॉट आर दे? आर दे गोइंग टू बी डेंजरस फॉर द प्लॅनेट? सो ते स्टडी करण्यासाठी वी वॉन्ट टू ट्रॅव्हल अप टू देम, टू कलेक्ट द सॅम्पल्स, टू कलेक्ट द डेटा. तर तिथपर्यंत ट्रॅव्हल करणं म्हणजे इट्स अ सबऑर्बिटल फ्लाईट. आणि सबऑर्बिटल फ्लाईट म्हणजे यू विल एक्सपिरियन्स झिरो ग्रॅव्हिटी. So we need to train people to travel up there and perform experiments and collect data. आणि म्हणून मग हा प्रोजेक्ट पासून सुरू केला गेला. तर त्याच्यासाठी then I got selected as scientist astronaut candidate. I got trained for 1 week. एम्ब्रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटी फ्लोरिडामध्ये ट्रेनिंग झालं. झिरो ग्रॅव्हिटी मध्ये स्वतःला कसं हँडल करायचं, हाय ग्रॅव्हिटीचा एक्सपिरियन्स कसा असतो. त्यानंतर स्पेस सूट मध्ये सिम्युलेटेड फ्लाईट केली. हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजन जेव्हा तुम्ही डिप्राइव्ड होतात ऑक्सिजनने, तर तुमचा ब्रेनवर काय इफेक्ट होतो, तुम्ही पास आउट होऊ शकतात. या सगळ्यांचं ट्रेनिंग प्रोजेक्ट पॉसम मध्ये झालं एका आठवड्यात. हां. त्यानंतर मी रिसर्च मिशन्स फ्लाय करत राहिले. 4 रिसर्च मिशन्स फ्लाय केले आहेत. आणि 3 वेळा इन द स्पेस सूट, एक ब्लू आणि एक ऑरेंज स्पेस सूट आहे. फायनल फ्रंटियर डिझाईन या कमर्शियल कंपनीचा तो स्पेस सूट आहे. त्यांचं प्रोजेक्ट पॉसम सोबत कोलॅबोरेशन आहे. सो हं. तो ॲज अ टेस्ट सब्जेक्ट तो सूट घालायचा आणि त्याचं परफॉर्मन्स, तो किती स्ट्रेच होऊ शकतो, किती इझी मॅन्युव्हरेबिलिटी आहे त्याच्यात, ते ते सगळं स्टडी करायचं. त्याच्यासाठी पॅराबॉलिक फ्लाइट्स फ्लाय केल्या मी. पॅराबॉलिक म्हणजे जसा पॅराबोलाचा शेप असतो ना हो, जॉमेट्रीमध्ये, हो. अपसाइड डाउन यू. तर याह! एक एअरप्लेन वॉमिट कॉमेट ऐकलंय की नाही तुम्ही, काय मला माहित नाही. पण हं. दिस इज अ स्मॉलर व्हर्जन. एक जम्बो जेट आहे. वॉमिट कॉमेट म्हणजे काय, एक जम्बो जेट आहे ज्याला हां, हां. आतून मॉडिफाय केलंय, सगळे सीट्स काढून टाकलेत त्यात आणि ते अच्छा. पॅराबोलास फ्लाय करतं टू सिम्युलेट झिरो ग्रॅव्हिटी. पण दिस इज नॉट द जम्बो जेट. या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये ते नव्हतं. त्याचं एक फॅल्कन 20 म्हणून एक छोटं जेट इंजिन आहे, जेट एअरप्लेन आहे. हं, हं. मॉडिफाईड, आतून मॉडिफाईड आहे, त्यातले पण सीट्स मॉडिफाय केले गेलेले आहेत सो दॅट एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करता येते. तर जेव्हा तुम्ही पॅराबोला फ्लाय करतात, तेव्हा जेव्हा ओके. तुम्ही पॅराबोलाच्या या साइड्सवर क्लाइंब किंवा कमिंग डाऊन, व्हेन युअर कमिंग डाऊन और व्हेन युअर क्लाइम्बिंग अप, युअर एक्सपिरियन्सिंग अ लॉट ऑफ जीज, युअर पुलिंग जीज. म्हणजे गुरुत्वाकर्षण जे आपल्याला इथे पृथ्वीवर फील होतं, हं. दॅट्स 1 जी राईट. तर त्याच्यात याह! दुप्पट तिप्पट अरे ग्रॅव्हिटेशनल बापरे! पुल फोर्स होतं. गाल असे खेचले जातात, हाताचे मसल्स, सगळीकडचे मसल्स खेचले जातात. हां. रक्त खाली खेचलं जातं आपल्या ब्रेन पासनं. म्हणून हायपॉक्सियाचं ट्रेनिंग देतं. कारण ब्रेनला जर रक्त पुरवठा झाला नाही तर ऑक्सिजन डिप्राइव्ड होईल आणि हायपॉक्सिया होईल. सो म्हणून त्याचं ट्रेनिंग दिलं जातं सगळं ना. तर ते त्या हं. रिसर्च मशीन्स मध्ये देन वी कॅन यूज व्हेन वी आर फ्लाइंग द पॅराबोलिक्स. पण याह! व्हेन यू आर ॲट द टॉप ऑफ द पॅराबोला, जेव्हा तुम्ही हां, वरती पोहोचतात पॅराबोलाच्या, तेव्हा हां.
ते एअरप्लेन सरळ होऊन जातं, राईट? असं हां. चाललंय ते आणि एकदम असं इट बिकम्स स्ट्रेट. सो यू स्टार्ट हं, फ्लोटिंग. कारण हं, तुम्ही हं. तेव्हा झिरो ग्रॅव्हिटी अनुभवता तेवढ्या वेळात. ओके. 20 ते अच्छा. 23 सेकंडच असतं ते. तेवढ्यामध्ये हं. मला टास्क करायचे असतात स्पेस सूटमध्ये. हे करायचं, ते करायचं, ते करायचं. सो त्या 23 सेकंड्समध्ये वी आर फ्लोटिंग अँड वी आर परफॉर्मिंग टास्क्स. अँड देन इट डाइव्हज डाउन अगेन, देन अगेन यू आर पुलिंग जीज. असे मी 56 पॅराबोलाज फ्लाय केले आहेत आतापर्यंत टू टेस्ट द हं. परफॉर्मन्स ऑफ द स्पेस सूट. याह! म्हणजे पण ही झिरो ग्रॅव्हिटी तुम्हाला मध्ये राहणं करावंच लागतं. म्हणजे आता जसं मला आठवतं त्या मार्शल फिल्ममध्ये सेंट्रिफ्युगल फोर्सने ग्रॅव्हिटी हे करण्याचा प्रयत्न असं काही नाही. यू हॅव टू गो थ्रू ऑल धिस थिंग्स राइट? या या आणि सेंट्रिफ्यूजमध्ये सुद्धा मी गेलेले आहे. बट दॅट अच्छा. वॉज नॉट अ पार्ट ऑफ प्रोजेक्ट पॉसम. ओके. इथे पेन्सिल्व्हेनियामध्ये एक नॅस्टार म्हणून सेंटर आहे. तर तो हां, पण हां. एक रिसर्च स्टडी होता. FAA जे आहे, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन, जे अमेरिकेची सगळी एअरस्पेस मॅनेज करतात. त्यांचा हं, रिसर्च स्टडी होता, की आता आपण कमर्शियल फ्लाइट सुरू करणार. हं, स्पेस टुरिझम सुरू होणार. हं, हं, तर सिव्हिलियन्स म्हणजे टुरिस्ट जे जातील, ज्यांना काहीही अनुभव नाहीये स्पेसचा किंवा हं, जीज पुल करतो, लाइक आय सेड, गुरुत्वाकर्षणाचा फोर्स, हं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढतो, हं. तेव्हा कसं काय होतं बॉडीचं. तर त्यांना लॉन्च करताना दे विल एक्सपिरियन्स द जी फोर्सेस. 4 जीज पर्यंत जाऊ शकतं ते. 4 जीज म्हणजे ॲज इफ 4 एलिफंट्स आर सिटिंग ऑन यू आणि तुमचं वॉव! सगळं खेचलं जातंय खाली. तर आई मग गं! आपण टुरिस्टला, सिव्हिलियन्स असतील जे, ज्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही राहणार, त्यांना स्पेसक्राफ्टमध्ये बसवून सरळ लॉन्च करून देऊ शकतो का? की वी नीड टू ट्रेन देम टू एक्सपिरियन्स द जीज फर्स्ट हिअर ऑन अर्थ सो दे नो व्हॉट टू हं, एक्सपेक्ट. असं हं. अनएक्सपेक्टेडली लॉन्च करतील तर द हां. रिसर्च इज की दे गेट व्हायलंट. जर ते असं काहीतरी ओह! अनएक्सपेक्टेड एक्सपिरियन्स करतील तर. म्हणून मग तो स्टडी होता. त्यात मला सेंट्रिफ्यूजमध्ये मी होते ॲज अ टेस्ट सब्जेक्ट आणि दे स्पन ओके, मी. I pulled ओके. up to 6 Gs. 6 Gs is very rare. Shuttle अच्छा. astronauts ने 4 Gs pull केलेले. तर 6 हां, Gs pull केले, but because I was trained, I knew what to do. हां. Stay focused in one point and all that stuff. तर I came out and I was still standing. म्हणजे अजूनही बाहेर आल्यावर सुद्धा मला चक्कर येऊन मी पडले नव्हते. So I was still standing. So that was a study. And जिद्द. my input was कि yes, you need to train civilians. Because if they don't know what to expect, it's going to come as a shock and then they're हं. going to get violent. And you don't want to travel with anyone who can be in that situation, right? म्हणून करेक्ट, सिव्हिलियन्सला करेक्ट. थोडं तरी इंट्रोडक्शन टू जी फोर्सेस द्यायला हवं. सो खरं लाईक आहे. यू आर सेइंग कमर्शियल कंपनीज, राईट? आता स्पेस एक्स लॉन्च करतंय. त्यानंतर ब्लू ओरिजिन इज गोइंग टू लॉन्च. व्हर्जिन गॅलॅक्टिक इज गोइंग टू लॉन्च. सो या, त्यांच्या थ्रू सुद्धा अपॉर्च्युनिटीज ओपन होतील. बट नो दिस, आता प्रोजेक्ट पॉसमसाठी मी जे काही केलंय, इवन रिसर्च फ्लाइट्स, कोणी फंड करत नाहीये प्रोजेक्ट पॉसमला, राईट? सो हं. आय हॅड टू पुट इन माय ओन इन्व्हेस्टमेंट. मला माझ्या ओके. फ्लाइट्स होत्या आणि आय वॉज वर्किंग, सो दॅट वॉज पॉसिबल फॉर मी. माझ्या आई सेव्हिंग्ज गं! मधून मी काढत होते. तर तो एक खर्च वाढदिवस. आहे. हो, इवन हो. प्रोजेक्ट पॉसम थ्रू जर मला फ्लाय करायचंय, जेव्हा पण प्रोजेक्ट पॉसम विल बी एबल टू प्लॅन हां, फ्लाइट्स विथ वन ऑफ दीज कंपनीज, SpaceX सोबत हां, चालू आहे त्यांचा प्रयत्न, तेव्हा हां, आय हां. विल हॅव टू पे फॉर माय सीट, विच आय ओके. डोंट थिंक मी अफोर्ड करू शकेल. हां, हां. $2.5 पर्यंत जाणार ते. आय आय डोंट नो. थिंक आय कॅन अफोर्ड दॅट. बट येस, करेक्ट, करेक्ट. इफ SpaceX hires me or Blue Origin hires me, then I will have to be their employee, join their astronaut program. त्यांनी अजून आय डोंट थिंक फुल स्केल सुरू केलं आहे तसं हायरिंग, और इफ दे हॅव, नो वन हॅज हर्ड अबाउट इट. त्यांचे स्वतःचेच इतके इंटरेस्टेड एम्प्लॉईज असतील, दे विल गिव्ह देम आय नो. प्रेफरन्स. येस, येस. अच्छा, तर सो म्हणजे इट्स थोडक्यात लाईक दॅट. तुझा बॅकअप प्लॅन चाललाच आहे, की हे नाही तर ते असं. हां, हां, हे तर आहेच. या. पण याही पेक्षा मला विचारायचं, की हा तर झाला तुझा प्रोफेशनल बॅकअप प्लॅन. पण जर का तू या क्षेत्रात आलीच नसतीस, तसं पाहिलं तर सॉफ्टवेअरमधून तू एरो स्पेसमध्ये आली, हे ठीक आहे. किंवा आता त्यासाठीही तू बॅकअप प्लॅन करते. पण अदरवाईज तुला काय व्हायला आवडलं असतं? सॉफ्टवेअर इंजिनियर नसते तर? हां, हां. दुसरं फील्ड, थोडं आर्टिस्टिक फील्ड असतं. कारण की तू गाते छान, डान्स छान या. करते. सो गेस. तेच मला ऐकायचंय. आय वुड, माझा बॅकअप प्लॅन होता, आय वॉन्टेड टू बी अन ॲक्ट्रेस बेसिकली. एक्झॅक्टली. मला वाटलंच तरी. आणि मी एनसीसी मध्ये होते, मी सांगितलं ना. तर हां. जेव्हा मी कॅम्पला गेलेले एका ठिकाणी अमरावतीला हं, हं. गेलेले, तेव्हा हं, एक हं. एक ज्या टीचर होत्या त्या सुद्धा मला म्हटलेल्या,
मी साडी वगैरे नेसून ते आमच्या कल्चरल प्रोग्रामचं काय म्हणतात ते कम्पेअरिंग करत होते ना, आणि मग डान्स सुद्धा केला. ते शी सेड यू शुड लुक इन टू मॉडेलिंग अनिमा. माय ब्रदर इज अ फोटोग्राफर. म्हणलं नको, कारण मम्मी पप्पांचं बिलकुल तुम्हाला माहिती आहे राईट, पॅरेंट्सचं कसं असतं. So they would never have gone for it. But yeah, I always wanted to do that. या Like या it आणि fits. एनी टाइम इन फ्युचर काय हरकत आहे. आणि मग तुझं आवडतं गाणं कुठलं? मला आवडतं बरेच गाणे आहेत. हा. I love singing, but what goes with what I do, right? माझ्या goals हा. सोबत what goes is one song. We all know. छोटीसी आशा. So yeah, मग that's one गुणगुणू of my शकतेस? favorites. Sure. Yeah, let me try. या. चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा, दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा. बस, I can go वाह! on. सुंदर आवाज आहे. खूप सुंदर Thank you, आवाज आहे. thank you. येस, यू कॅन ट्राय. म्हणजे सर्व गुण संपन्न हा जो एक शब्द आहे, तो तुझ्यासाठी आहे. सर्व. Thank आणि you. मला तर वाटतं तुला सणवार मी बघते गणपतीच्या वेळेस वगैरे तू छान रेसिपीज वगैरे पण छान करत असशील असं मला वाटतं अगदी घरात. किचन वगैरे कुकिंग पण तुला इज माय आवडत असावं. हॉबी. आय लव्ह हां, कुकिंग ऍक्च्युली. फक्त मला हां. असं वाटतं ना, कोणीतरी माझ्या नंतर ते सगळं आवरायला हवं. मग मी खूप तो इथे ते मिळत नाही. दॅट्स द ओन्ली चॅलेंज. सो मी आता जसं हेरा एक मिशन होतं अॅनालॉग, तसंच हां. मार्स डेझर्ट रिसर्च स्टेशन म्हणून युटामध्ये एक जागा आहे. तिथे हॅबिटॅट आहे आणि ते अगदी असं काहीच वस्ती नाहीये त्याच्यापासून फॉर माइल्स अशा ठिकाणी आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये आहे. 2018 मध्ये मार्स अॅनालॉग म्हणजे मार्सवर आपण ऍस्ट्रॉनॉट्स कसे राहणार, कसे काम करणार, त्याचा स्टडी करण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो. आय वॉज अ कमांडर अगेन, सिलेक्टेड एज अ कमांडर फॉर दॅट मिशन. 5 लोक होतो आम्ही आणि त्या हॅबिटॅट मध्ये राहिलो. तर तिथे मी माझे कुकिंगचे सगळे प्रयोग केले. कारण तिथे पण अच्छा. आम्हाला असं डिहायड्रेटेड अनियन्स, डिहायड्रेटेड ब्रोकोली असे हां. डब्बे दिले कॅन्स. अच्छा. आपण इथे हे डिफरन्स होतं की वी कुड कुक. आम्हाला करेक्ट. कुकिंगसाठी, कारण मार्सवर आपण जाऊ तो we might be able to cook over there as well if we can हं. understand how fire works on Mars. So when I cooked there, तिथे ग्रीन हाऊस सुद्धा होतं. मग मार्सवर आपण ग्रीन हाऊस ठेवणार आहोत आणि त्यात आपण काहीतरी प्लांट्स ग्रो करणार आहोत. तर त्या ग्रीन हाऊस मधले फ्रेश व्हेजिटेबल्स घेऊन ते हं. डिहायड्रेटेड मटेरियल वापरून हां. सॉसेस अवेलेबल करून दिलेले. तर आय वुड कुक. मी पिझ्झाज, पास्ताज बेक केले, करीज बनवल्या, फ्राईड राईसेस, वाह! नूडल्स, सगळं एक्सपेरिमेंट केलं विथ डिहायड्रेटेड फूड. आपण घरी जे करतो that's very different, and when you cook with dehydrated food it's very different. So I have to write a paper on that, how that experience was. But the good thing वाह! is my crew was well fed. त्यांना हां. खूप छान वाटलं की आम्हाला खायला तरी मिळालं मिशन मध्ये चांगलं फूड, थँक्स टू अनिमा. It was आय नो. a different experience. But या. cooking is one of my hobbies. I really love to cook. करेक्ट. तर मला एक विचारायचं आहे, की तुझं बरोबर म्हणजे एक देशप्रेम सुद्धा बरेचदा दिसतं मला, की तुझी अकॅडमी आहे. तू मुलांना ट्रेन करण्याचा सतत विचार करत असते. सो आपण एक बॅक टू मदरलँड म्हणजे परत मातृभूमीला आपण जे म्हणतो. तर एक तळमळ असते मनामध्ये. तर तुला Yeah. काय करायचंय देशासाठी? तुझे तर काय प्लॅन? आय थिंक मी माझ्या परीने आताही इथूनही छोट्या प्रमाणात करत असते. मार्च मध्ये कोविड सुरू झालंय राईट, हं. तेव्हापासून ऑलमोस्ट एव्हरी वीकेंड आय हॅव डन अ टॉक, आणि मोस्टली ऑल ऑफ देम आर फॉर फोक्स इन इंडिया. इतक्या रिक्वेस्ट येतात मला टॉक्सला. आता मी रिसेंटली एक पोस्ट केली की आय हॅवंट बीन एबल टू गेट टू ऑल ऑफ देम, कारण एक फटीक सारखा होऊन गेला. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै एव्हरी वीकेंड आय एम डुईंग ॲटलीस्ट वन टॉक. तर थोडं ओके. कंटाळवाणं व्हायला होतं, म्हणून मी हां. ब्रेक घेतला. प्रयत्न हां. केला ब्रेक घ्यायचा, म्हणून आय हॅड टू कीप पुशिंग यू ऑफ ऑल्सो राईट. थांब आपण नंतर करू, नंतर करू. बट या दॅट हॅज बीन माय वे. भरपूर स्टुडंट्स आय हॅव बीन इंटरॅक्टिंग इन इंडिया. आणि वॉव! आणि एव्हरी टाइम आय गो आय एम टेलिंग यू, 2014 पासून हे सुरू झाले, नाही हं. 2012 पासून जेव्हा मी टॉक्स करायला लागले केपलर मिशनवर काम करत असताना,
तर जळगावात माझ्या होमटाऊनला गेलेले. तिथे माझ्या स्कूलमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये सगळे इन्व्हाइट्स आले आणि दॅट गॉट अटेन्शन. मीडियामध्ये पब्लिश झालं. मग ते हं, हळू-हळू स्प्रेड आउट व्हायला लागलं. आय हं. एंडेड अप क्रिएटिंग माय पब्लिक पेज, कारण मला खूप क्वेश्चन्स यायला लागले. मॅम आम्हाला हो, पण तुझी असं वेबसाईट वगैरे खूपच जबरदस्त आहे म्हणजे आम्हाला सगळंच. हं, ॲस्ट्रोनॉट बनायचंय. व्हॉट कॅन हं, वी डू? सो असे हं. thousands of questions येत असतात. अँड सो दे आय कॅन ट्राय कॉन्टॅक्ट यू राइट? डायरेक्टली? Yeah, on my public page, they can contact me. But this is ओके. what I have been doing. Every time मी जाते सुट्टीमध्ये, माझे हं, मम्मी हं. पप्पा नाराज असतात, की तू आमच्यासोबत वेळ नाही स्पेंड करत, तू टॉक्सला जाते. I take them also along with me everywhere. कारण I get so swamped with requests for talks. I have to say no to many because आणि I am talking like every other day. In my हं. 1 month vacation, I'm talking like every other day. So it's been like that. So आणि ते पण आहे ना? आतापर्यंत महाराष्ट्रात आणि मग बँगलोरला TEDxला टॉक केलं होतं. हो. इंडियामध्ये असताना मला IIT खरगपूर, त्यानंतर अजून मुंबई IIT सगळ्यांकडनं रिक्वेस्ट आल्या, बट आय हॅड टू से नो बिकॉज माय टाइम वॉज ओव्हर देअर अँड आय हॅड टू कम बॅक. दिस हॅज बीन माय येस. वे. अदर वे इज आय हॅव बीन कीपिंग माय जळगावात तर लोकं प्रचंड प्राउड असतील ना? आपली हां. जळगाव. ते जळगाव ते नासा वगैरे खूप असतं चालू त्यांचं सगळ्यांचं. So it's really humbling. It's really humbling याह! to see all the खूप love प्रेम. and आय नो इट. खूप छान वाटतं. खरं आहे, आता अगदी खूप सुंदर आपण मगापासून बोलतोय. एक स्त्री म्हणून मी जसं म्हटलं, की सगळ्याच पातळीवर आई, मुलगी, सून या सगळ्याच पातळीवर तू खरी उतरलेली आहे. पण तरी देखील आयुष्यात चॅलेंजेस आले असतील. तुझ्याही अनेक निराशेचे प्रसंग आले असतील. त्यातून तू शिकली असशील. तर अशा काही आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, जो आता हा इंटरव्ह्यू ऐकतायत, त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी हेच सांगेल, की सगळं शक्य आहे. तुमची विल पॉवर आणि डिझायर जी आहे, की मला हे करायचंच आहे, ते पॅशन हं, जे आहे, ते स्ट्राँग हवं. हो, तुम्हाला अडथळे येतील. लोकं क्वेशन करतील. तुमच्या जवळचेच तुमच्यावर प्रेम करणारे लोकच क्वेशन करतील, की का करायचंय? कशाला करायचंय? काही गरज आहे का? हं. चांगलं चाललंय, एवढं मोठं घर आहे, सगळं आहे, मुलं आहे, कशाला हां. करायचं आता? सो दे विल क्वेश्चन यू, दे विल अपोज यू, पण यू बिलीव्ह इन युअरसेल्फ आणि ट्राय टू अंडरस्टँड देअर कन्सर्न. त्यांचं पण समजून घ्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन चला. मग तुमची हं. जर्नी जी आहे, तुमचा जो प्रवास आहे, तो खूप यू विल फील गुड अबाउट इट. हॅपी असेल. सॅड नको. सो या टेक एव्हरीवन अलोंग विथ यू अँड इट्स व्हेरी ईझी टू बॅलन्स. इट्स जस्ट दॅट यू नीड टू be willing to commit to your dreams. तर stay येस. committed. That is really important. एक स्त्री भरपूर काही करू शकते. हं, हं. आणि आय एम टेलिंग यू बिकॉज आय हॅव बीन डुइंग इट. आय नो. मला माझ्या फ्रेंड्स म्हणतात सुद्धा, "तू कसं मॅनेज करते? तुझ्या घरी येऊन बसायला हवं आणि बघायला हवं." तर ती एक फक्त जिद्द आहे, विल पॉवर आहे. आणि हो, आळस विल नेव्हर गेट यू एनिवेअर. ओके. सो तो आळस झटकायला हवा. ईझी हां. लाईफ असेल तर देन जस्ट बी हॅपी विथ व्हॉट यू, बट इफ यू व्हॉट वॉन्ट टू डू a lot of things, then you have to be really willing to work hard. So I करेक्ट. say always, मोठी स्वप्न बघा, मेहनत हां. करायला तयार राहा. सगळे एग्स एका बास्केटमध्ये ठेवू नका, बॅकअप प्लॅन असू द्या हं, आणि जर काही वर्कआउट नाही झालं तर निराश होऊ नका. हं, प्रयत्न करत राहा. अं, हं, जर तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं फार जरुरी आहे. हं, अशा बऱ्याच वेळा आल्या किंवा ओकेजन्स आलेत, जेव्हा माझ्यासाठी इट वॉज लाइक आय शुड हॅव गिव्हन अप. दिस इज हं, नॉट वर्किंग आउट, होणारच नाहीये. आय शुड हॅव हं, गिव्हन अप, बट आय नेव्हर डिड दॅट. बिकॉज आय हं, हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड आय बिलीव्ह की इट विल वर्क आउट. माझ्या पायलटची जी जर्नी राहिली आहे, दॅट हॅज बीन लाइक दिस. आय एम टेलिंग यू, हं. 10 वर्ष झाली आहेत. जेव्हा माझे मुलं लहान-लहान होते, तेव्हा मी सुरू केलेला हा हां, प्रवास. पण हां. I can get into it, but I think I've been talking a lot. I don't want to stretch your time. पण भरपूर अडथळे आले. पहिली स्कूल जिथे मी हं, घेत होते लेसन्स, मुलं हं, लहान असताना हं, आय कुड फ्लाय ओन्ली वन्स अ वीक, राइट? हं, तर हं, विच इज नॉट व्हेरी गुड फेवरेबल फॉर युअर पायलट ट्रेनिंग इफ युअर जस्ट फ्लाइंग वन्स हं, अ वीक. कन्सिस्टन्सी हवी. पण मुलं लहान होते. व्हॉट कुड आय डू? अँड आय डिडंट वॉन्ट टू गिव्ह अप. पण ती पहिली स्कूल जिच्यात मी सगळं ऑलमोस्ट होत आलेलं, पण एका जो नवीन ओनर होता त्याने ती ओव्हरनाईट विकली. माझी सगळी हं. सेव्हिंग त्यात गेली आणि तो पळून गेला देशाच्या बाहेर. तर अरे बापरे! सेव्हिंग गेली. आता आय हॅड टू टेक इयर ऑर 2 वर्षाचा ब्रेक घेतला. परत नवीन फ्लाइट स्कूल शोधली. सेस्ना 152 मध्ये मी सोलो केलं त्या फ्लाइट स्कूलमध्ये.
3 इन्स्ट्रक्टर्स बदलले कारण माझं शेड्यूल मॅच होत नव्हतं. एक जण नवीन जॉब करायला निघून गेला. तिसरा इन्स्ट्रक्टर आला, फायनली सेटल झाले. 152 मध्ये मी सोलो केलो. दुसऱ्या एअरपोर्टवर जाऊन परत या एअरपोर्टवर आले. आणि ते एकमेव 152 होतं. सगळ्यात छोटं सेस्नाचं विमान आहे. हं. आणि स्वस्त पण होतं ना. आय हॅव टू थिंक ऑफ मनी अल्सो. दे करेक्ट, सोल्ड करेक्ट. दॅट. दे सोल्ड दॅट एअरप्लेन. एकुलतं एक हां, आहे. कोणी जास्त वापरत नाही. म्हणून आय हॅड टू हां. स्टार्ट ऑल ओव्हर अगेन इन अ सेस्ना 172. 172 मध्ये आता विमानाचं कसं आहे, तुम्ही गॅप आला तर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. यू कांट जस्ट कंटिन्यू वेअर यू लेफ्ट ऑफ. सो आय हॅड टू हं. स्टार्ट इन 172 अगेन. 172 मध्ये मी परत सोलो पर्यंत पोहोचले. टच अँड गोज केले आणि तेव्हा मग मला ह्युस्टनला यावं लागलं. तर परत ब्रेक. हं. सो इट हॅज बीन फुल ऑफ हिकअप्स. बट हॅव आय गिव्हन आय अप? नो. नो. आता मी स्टिल नेक्स्ट तर मागच्याच वीकमध्ये तुझी परीक्षा पण होती या. पुन्हा त्याची. So it's अमेझिंग. going on. हां. Basically, you have to not give up ever, no matter what. एक्झॅक्ट. याह! वॉव! ग्रेट. खूप सुंदर. खरं आहे अनिमा खूप खरं तर तुझ्याशी बोलू शकतो. खूप ऐकण्यासारखं आहे. पण कुठेतरी थांबायला हवं. पण तू म्हणतेस छोटीशी आशा आणि चांद तारों को छूने की जी तुझी आशा आहे ती नक्कीच पूर्ण हो आणि खात्री आहे की ती होईल. आणि इतका Thank छान you. वेळ दिला, इतकी सुंदर बोललीस, इतकी सुंदर दिसतेस. तर Thank you so much. एक You too. संपूर्ण स्त्री You are म्हणून looking एक great too. हो Thank ना, you. नवदुर्गेचं रूप म्हणून मी खूप, खूप, खूप तुला धन्यवाद देते. Dhanyavad and thank you for your patience. But I really appreciate it. Thank you. नो, ही नो, नो. संधी पण खूप दिल्याबद्दल सुंदर धन्यवाद. चला, टाटा, काळजी घ्या. Okay. हं, Yeah. बाय, Yeah. बाय. Namaskar. बाय. Dhanyavad. नमस्कार. Bye.